आज मी कॅरेट आणि मुळाचे लोणचं बनवते. तर ह्याच्यात मी काय काय घेतली तुम्हाला सांगते. इथे मी 3 कॅरेट घेतलेली आहे आणि एक मोठा मुळा घेतली आहे. आणि याच्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल टाकलेली आहे, ज्याला मी गरम करून घेतली. 5-6 काली मिरी टाकलेली आहे, पंचफोरन टाकली आहे, हळदी आणि मिरची पावडर टाकली आहे. मी छान हे मिक्स करून घेतलेली. आता हे थंड झाल्यानंतर बाकी अजून काय काय टाकणार आहे मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी बीटरूट घेतली, ते पण टाकणार आहे. थोडीशी हिरवी मिरची पण टाकणार आहे, लसूण पण टाकणार आहे. आणि इथे आपलं नॉर्मल लिंबू आहे. आणि इथे हे 2 लेमन आहे, हे पण मी कट करून टाकणार आहे थंड झाल्यानंतर. आता हे थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये मी मीठ, थोडासा गरम मसाला जे मी घरी बनवला आहे ते पण टाकणार आहे. आणि थंड झाल्यानंतर मी त्याला एक बरणीमध्ये भरून 4 ते 5 दिवस उन्हात ठेवणार आहे. आता सध्या आमच्या इकडे पण ऊन चालू आहे, तर 4 ते 5 दिवसामध्ये मला लोणचं होऊन जाईल. झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार कसं झालं आहे. ते मी घरी बनवलेला गरम मसाला टाकते. ते थंड झालेलं आहे. आता मी ह्याला बरणीमध्ये भरून ठेवते. मीठ पण टाकून घेते चवीनुसार. आता थोडासा हलका हलका गरम आहे. नंतर मी ह्याचं झाकण लावून ह्याला उन्हात ठेवणार आहे. मग झालं की मी तुम्हाला दाखवते. 4-5 दिवसात आपलं लोणचं रेडी होऊन जाईल खायला. 4 दिवस झाला मी उन्हामध्ये ठेवते. झालाय वाटतं. हे काही जास्ती दिवस लागत नाही, 2-4 दिवसामध्ये रेडी होऊन जातं. लोणचं माझा तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालं आहे. त्याला फ्रॅग्रन्स पण खूप छान यायला लागला आहे. कलर पण किती मस्त बघा. 4-5 दिवसामध्येच रेडी झाला आहे लोणचं खायला. चला आता मी याला खाऊन बघते कसं झालं, मग तुम्हाला सांगते. खरंच खूपच छान झाला, खूप टेस्टी झाला आहे. तुम्ही पण एकदा याला ट्राय करा. बाय.